बरं मी काय म्हणतो, आमचं लग्न जुळल्यावर तू आपल्या पोरासाठी काय करशील? पोरासाठी का करायला लागते? तू तर खाली झोपवतो आणि मी तुझ्या वरत होतो, बस एवढाच. सोन्या भाऊ, एक गोष्ट विचार कर तुला. का म्हणलीस घुबटतोंडे भाऊ? तुला भाऊ सारखा दिसताव का मी? कालच आमचं लग्न जुळलं तू भाऊ म्हणायला लागलीस. बरं नाही म्हणत गे, गलती झाली. गलती झाली नाही जी म्हणत जा. आता भाव घेऊ म्हणलीस तर चांगला लेट्स होतो तुला. हो जी. बरं मी काय म्हणतो, आमचं लग्न जुळल्यावर तू आपल्या पोरासाठी काय करशील? पोरासाठी का करायला लागते? तू तर खाली झोपवतो आणि मी तुझ्या वरत होतो, बस एवढाच. अबे डुकरा, तसा नाही, पोराच्या भविष्यासाठी काय करशील? पहिले पोरं तर तयार करू दे, मग पाहून त्याचं भविष्य. का झालं रे सोन्या, कायले भांडण करतास या पोरी सोबत? तुझा का बे ढेबऱ्या, आम्ही दोघं नवरा बायको काही करून. बाप्पा, नवरा बायको? तुझं लग्न कधी झालं बा? झालं नाही बरं, पुढच्या महिन्याच्या 35 तारखेला होते का नाही पायत्रा बे ढेबऱ्या. हो ना ये चिंके? हो जी. बरं आता पाहतो थांब. तू का भोग पाहिजे बे ढेबऱ्या? जण आपल्या बायको तर पाहिजे ना, ते मस्त साला जवान पोरासोबत लपे करा. तू आला ते शांतपणा हेपलाले. शांत हो सोन्या, गेला तो. का सांगू तुला, अशा ढेबऱ्या लोकांना पाहिलं ना माझी तळपायातली आग मस्तकात जाते. ते जाऊ दे, सांग ना आपल्या पोराच्या भविष्यासाठी काय करशील तू? का करशील म्हणजे का भोग करू मी एकटा? तू नुसता हेपलून खात जाशील ना, राजसाशील डुकर तोंडे. हा नाही भोकात जा तू आणि तुझी पोरं दोघं जण. नाही करत आम्हाला लग्न घेऊन राहतो मी एकटा सरंडवा. जा भोकात जा, मर डुकरा, राय एकटा सनडवा. मला नाही करत तुझ्यासोबत लग्न, मी तुझ्यापेक्षा चांगला पाहतो. जातेस तर जा बरं. आतावरी हेपलून खाली त्याचा बिल कोण तुझा बाप देईल का? याचा बिल दे, नाहीतर आहे मग इथले भांडे घासत.